रामकृष्ण हरी. अभंग सप्ताहाच्या निमित्ताने ठरल्याप्रमाणे 5व्या दिवसाचं चिंतन आपण करतो आहे. नवोदित कीर्तनकारांसाठी किंवा गुरु नसलेल्या कीर्तनकारांसाठी किंवा शास्त्राध्ययन ज्यांनी केलेलं नाही आहे अशा कीर्तनकारांसाठी आणि सामान्य रसिक श्रोत्यांसाठी हे जे वेदांतावर आधारित असलेले अभंग आहेत याचं सार नेमकं काय आहे आणि कसं आहे हे कळावं आणि त्याच्यावर कीर्तनकारांनी ते सार समजून कीर्तन करावं. कीर्तनाचा विषय तुमचाच, कीर्तन तुमचंच, कीर्तनाचं निरूपण तुमचंच, पण विषय मात्र त्या कीर्तनाचा जो सार आहे ते माझं आहे. कीर्तन तुम्हीच करणार आहे आणि त्या कीर्तनामध्ये गोडवा कसा आणायचा आणि ते लोकांच्या मनामध्ये कसं उतरेल ही शैली तुमची, हे कर्तृत्व तुमचं आहे. फक्त तुम्हाला अभंगाचा सार कळावं आज माझा हेतू आहे. त्याच्यामुळे मला तुम्ही क्षमा करावी. मी कीर्तन करत नाही, मी प्रवचन करत नाही. आज मी जे बोलतोय हे कीर्तन नाही. तर 5व्या दिवसाच्या कीर्तनासाठी जो विषय घेतलेला आहे, माझे लेखी देव मेला, माझे लेखी देव मेला, असो त्याला असेल. गोष्ट न करी नाव ने घे, गोष्ट न करी नाव ने घे, दोघे झालो खंडित, दोघे झालो खंडित. स्तुती समवेत निंदा, स्तुती समवेत निंदा, केला धंदा उदंड, केला धंदा उदंड. तुका म्हणे निवांत ठेलो, तुका म्हणे निवांत ठेलो, वेचित आलो जीवित्व, वेचित आलो जीवित्व. तुकाराम महाराजांचा हा 4 चरणाचा अभंग आहे आणि पूर्णपणे अद्वैत प्रकरणातला हा अभंग आहे. भगवंताच्या परमकृपेने भगवंताने ज्ञान दिल्यावर जी स्वरूप स्थिती होते त्या स्वरूप स्थितीचा प्रदर्शन करणारा हा अभंग आहे. त्याचा सरळ अर्थ मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. तुकाराम महाराज असं म्हणतायत की माझ्या दृष्टीने देव मेला, मेला हा शब्द वापरत आहेत पण त्याचा अर्थ संपला. माझ्या दृष्टीने देव संपला. हा, ज्यांना कोणाला वाटतंय देव आहे त्याला असू देत, असो त्याला असेल. देव आहे, आम्हाला देव हवाय असं जो म्हणतोय त्याला तो देव असू देत. मी मात्र आता त्या देवाचं स्तुती करायला तयार, गोष्ट न करी, या देवाची मी आता गोष्ट करायला तयार नाही. मला नावही घेण्याची गरज नाही, कारण मी आणि देव
हे दोघेही काय झालेलं आहे, खंडित झालेलं आहे, बाद झालेलं आहे, राहिलेलं नाही आहे. स्तुती आणि निंदा, खूप स्तुती केली आणि प्रसंगाने देवावर रागवून देवाची निंदा देखील केली. हा धंदा आम्ही द्वैताच्या काळामध्ये खूप खूप केला. पण आता तुकाराम महाराज म्हणतात, निवांत ठेलो. आता आम्ही निवांत झालो, पण अजूनपर्यंत आम्ही आमचं जीवत्व बेचित आलो, जीवत्व पणाला लावत आलो आणि आता आम्ही निवांत झालेलो आहोत. अशा तऱ्हेने हा तुकाराम महाराजांमधल्या स्वरूप स्थितीमधला हा अभंग आहे आणि हा निरूपणासाठी घेतलेला आहे. त्याच्यामध्ये पहिलेच वाक्य म्हणजे आहे, माझ्या लेखी देव मेला. देव मेला असं म्हटलेलं असल्यामुळे हा अभंग कीर्तनकाराच्या दृष्टीने जवळजवळ अस्पृष्टच आहे. म्हणजे अशा तऱ्हेने विरोधी देवाविषयी कशाला बोलायचं आणि त्याच्यावर कीर्तन का करायचं, असा त्याच्यामधला भाव आहे. माझ्या लेखी देव मेला असं ज्यावेळेला तुकाराम महाराज म्हणतात, त्यावेळेला मला देखील वाटलं होतं की हा अभंग हा कोणीतरी जबरदस्तीने गाथेमध्ये घुसळून दिलेला आहे, म्हणजे प्रक्षेपित असा हा अभंग असला पाहिजे. म्हणून मी संप्रदायाच्या महाराजांना, कीर्तनकार महाराजांना याच्या संबंधी प्रश्न केला, विचारला, तेव्हा त्याने सांगितलं की हा प्रक्षेपित घुसडलेला अशा तऱ्हेचा अभंग नाही आहे, हा तुकाराम महाराजांचाच अभंग आहे. तेव्हा हा अभंग प्रक्षेपित आहे ही जी शंका आहे संपून गेली. श्रेष्ठ महापुरुषांनी सांगितलं की हा गाथेमधला अभंग आहे आणि तुकाराम महाराजांचाच अभंग आहे. आता पुढचा प्रश्न येतोय की तुकाराम महाराज हे भक्त शिरोमणी होते आणि त्यांनी एकमेव आयुष्यभर भक्तीचेच कास धरली. देव असल्याशिवाय भक्ती होऊच शकत नाही. त्यामुळे तुकाराम महाराज माझ्या लेखी देव मेला असं कसं काय म्हणू शकतात? ही भाषा नास्तिकाच्या तोंडी, अंधश्रद्धा निर्मूलन वाल्यांच्या तोंडी शोभू शकते, पण ज्या मनुष्याने आयुष्यभर भक्तीशिवाय दुसरं काहीच केला नाही, सर्व भावे त्यांचे देव भांडवल, अशा रीतीने त्यांनी केवळ आणि केवळ देवाच आपल्या जीवनाचा विषय केला. विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता, ईश्वराशिवाय दुसऱ्या कोणाचीही आवड केली नाही. असे तुकाराम महाराज माझ्या लेखी देव मेला अशा तऱ्हेने म्हणतायत, हे काय बरोबर वाटत नाही, मनाला पटत नाही. तुकाराम महाराज हे भक्त संप्रदायामधले धुरीण होते आणि त्यांच्या पहिल्या पालख्या भक्त आज देखील या युगामध्ये देखील वाहतात आणि त्यांचा अभंग गाथेचा अभ्यास करताना प्रत्येक कीर्तनामध्ये तुकाराम महाराजांचे अभंग मोठ्या प्रमाणावर असतात. तेव्हा तुकाराम महाराज हे परमश्रद्धेय परम आदरणीय संत आहेत
त्याच्यामुळे त्यांनी जी माझ्या लेखी देव मेला हे वाक्य म्हटलेलं आहे, हे खोटं आहे असं आपण म्हणू शकत नाही. किंवा तुकाराम महाराजाविषयीचा आदरही कमी करू शकत नाही. काही काही वेळेला अशा गोष्टी होत असतात की महापुरुषांनी उच्चारलेले शब्द ज्या अर्थाने त्यांनी उच्चारलेले असतात तो अर्थ समजण्याची योग्यता आपल्यामध्ये नसते. त्या पातळीवर आपण गेलेलो नसतो, म्हणून आपल्याला त्या शब्दाविषयी विचित्रता वाटते. व्यवहारामध्ये ज्या शब्दाचा अर्थ आपण जाणतो तेच शब्द आपण अद्वैतामध्ये आल्यानंतर जशाच्या तसे कसे काय वापरू शकतो, त्याच अर्थाने कसे काय वापरू शकतो. परमार्थामध्ये ज्या अर्थाने तुम्ही व्यवहारामध्ये ज्या अर्थाने तुम्ही शब्द वापरतात ते जसेच्या तसे परमार्थामध्ये कसे काय लागू पडतील. पण संत वचन ही आप्त वचन आहे आणि ती प्रमाण आहे. त्याच्यामुळे ती अप्रमाण आपण ठरवू शकत नाही. अप्रमाण ठरवण्याचा आपल्याला अधिकार नसतो. मग काय करायचं? मग हेच करायचं की त्याचा जो वाच्य अर्थ आहे, त्याचा जो मूळ अर्थ आहे, त्या शब्दाचा जो रूढ अर्थ आहे, त्या रूढ अर्थाला थोडासा वाकवावा लागतो, वळवावा लागतो आणि तो परमार्थाच्या अनुकूल करावा लागतो. यालाच लक्षणा म्हणतात. म्हणजे जो मूळ अर्थ आहे तो वाकवून थोडासा परमार्थाच्या अनुकूल करणं, यालाच लक्षणा करणं असं म्हणतात. आता कसं ते आपण बघूया. मग व्यवहारामध्ये ब्रह्म, परमात्मा, ईश्वर, भगवंत हे सगळे आपणाला एक जगाची मूल सत्ता या रूपाने पर्यायीच आहेत, एकाच अर्थाच्या आहेत. बरोबर. आणि त्याच वेळेला खाली आत्मा, जीव, संसारी, कर्ता, भोक्ता हे देखील तशाच तऱ्हेने पर्यायवाची शब्द आहेत. हे व्यवहारात बरोबर आहे आणि व्यवहारात तसाच आपण त्याचा अर्थ करतो आणि काम भागून नेतो. पण ज्यावेळेला परमार्थात येतो, परमार्थाच्या प्रांतामध्ये, अद्वैताच्या प्रांतामध्ये आम्ही प्रवेश करतो, त्यावेळेला याच शब्दांचे अर्थ बदलून जातात आणि ते पर्यायवाची राहत नाही. ते भिन्न अर्थाला दाखवून देतात. परमार्थामध्ये पहा, ब्रह्म आणि माया या दोन शब्दांना अद्वैत तत्वज्ञानामध्ये अतिशय महत्व आहे. ब्रह्म हे निर्गुण, निराकार, सच्चित, घन एक तत्व आहे आणि त्याची माया असते. जशा तऱ्हेने पुरुषाची छाया असते, तशाच तऱ्हेने ब्रह्माची
ही माया असते. जसं अंग आणि छाया असते तशीच देवाची माया असते. ही माया ज्या वेळेला तत्वज्ञानाने सत्व आहे का म्हणून विचार केला तर ती सत्व नाही असं म्हणतात. सत नाही, कारण विचाराने बाधित होते. तर असत म्हणा तर असतही नाही, कारण अनुभवाला येते. मग सत आणि असत दोन्ही माना असं होऊ शकत नाही. तेव्हा त्या मायेला काय मानलेलं आहे? अनिर्वचनीय मानणं. आणि संत लोक जशी अंगाची छाया तशीच काय ब्रह्माची माया असंच म्हणतात. तुकाराम महाराजांनी देखील एका ठिकाणी म्हटलेलं आहे, ब्रह्म तेची माया, माया तेची ब्रह्म, दैसे अंग आणि छाया. तेव्हा ही मायेचं निरूपण झालं. ही माया जरी छायासारखी असली तरी त्याच्यामध्ये विद्वानाने सत्व रज तमोगुण मानलेले आहेत. आणि ही माया मधील सत्वगुण हा अत्यंत विस्तारत जातो आणि रजोगुण आणि तमोगुण हा अत्यंत धुळीसारखा नगण्य होऊन जातो. त्यावेळेला त्या मायेला शुद्ध सत्व गुण प्रधान माया असं म्हटलं जातं. शुद्ध सत्व प्रधान युक्त माया असं म्हटलं जातं. या मायेमध्ये ब्रह्मतत्वाचं ज्या वेळेला प्रतिबिंब पडतं किंवा आभास पडतो, जशा तऱ्हेने दर्पणामध्ये म्हणजे आरशामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडतं, तशाच तऱ्हेने ब्रह्मतत्वाचं मायेमध्ये, शुद्ध सत्व प्रधान मायेमध्ये प्रतिबिंब पडतं. त्यावेळेला तो वेगळा होतो. त्याचं नाव बदलतं ईश्वर, आणि कार्य आणि धर्मही बदलतात. तो ब्रह्मापेक्षा वेगळा भासायला लागतो. त्याला आपण ईश्वर म्हणतो. आणि ह्या ईश्वराचे गुण ही ब्रह्मतत्वापेक्षा वेगळे होऊन जातात. हा स्वाधीन असतो, स्वतंत्र असतो, सर्वज्ञ असतो, जगताचा आदी कारण असतो, प्रलयकर्ता असतो, स्थितीकर्ता असतो, स्रष्टा असतो, भक्तांचा पालनहार असतो, अनाथाचा नाथ असतो, करुणाकर असतो, दया सिंधू असतो, जगताचा भक्तांचा उद्धार करणारा असतो, शत्रूंना मारणारा असतो, अधर्माचा निराकरण करणारा असतो, कर्म करणाऱ्यांचा फलदाता असतो. अशा तऱ्हेने हा ईश्वर हा करतो म्हणजे काहीही करायला, अकर्तो काहीही न करायला, अन्यथा करतो म्हणजे विपरीतही करायला, अशा तऱ्हेने समर्थ महान असतो. आणि त्याची सर्वांनाच भीती वाटते, भययुक्त. त्याच्या भयामुळेच सूर्य, चंद्र, तारका, वायू, अग्नी आणि इंद्र आणि मृत्यू हे सगळे धावत असतात, अशा तऱ्हेने म्हटलेलं आहे. आता ब्रह्मतत्व आणि ईश्वर तत्व ह्याच्यामधला वेगळेपणा आलेला आहे. तो परमार्थ रूपाने नाही आहे. ईश्वर परमार्थ रूपाने ब्रह्मतत्वच आहे. फक्त माये, शुद्ध सत्व प्रधान मायेमध्ये पडलेल्या प्रतिबिंबामुळे त्याच्यामध्ये ईश्वरत्व आलेले आहेत आणि वेगळे गुणही आलेले आहेत, धर्मही आलेले आहेत. उपाधीमुळे हा ईश्वर झालेला आहे, हे पहिला प्रथम निश्चित करा.
आता खाली बघितल्यानंतर खाली पिंडाच्या ठिकाणी अंतःकरण असतं, बुद्धी असते, अविद्या असते. या अविद्यामध्ये ब्रह्मतत्वाचं प्रतिबिंब पडल्यानंतर जे प्रतिबिंब किंवा आभास असतं त्याला जीव म्हटलं जातं. तोच संसारी असतो, तोच कर्ता असतो, तोच भोगता असतो, तोच अल्पज्ञ असतो, तोच पराधीन असतो, तोच सुखी असतो, तोच दुःखी असतो, तोच क्रोधी असतो, क्लेशावाला असतो, सुखी दुःखी असतो. पण हा जो झालेला जीव झालेला हा बुद्धिरूप अविद्यारूप उपाधीने झालेला आहे. म्हणजे हा देखील उपाधीने झालेला आहे. मग उपाधी याची गेली, जसा आरसा फुटल्यानंतर त्यातलं प्रतिबिंब सूर्याकडेच जातं, तशा तऱ्हेने उपाधीला खोटं ठरवलं की ते प्रतिबिंब बिंबरूपच बनतं. तेव्हा या जीवाचा जो आत्मा आहे, ज्याचं प्रतिबिंब अविद्येमध्ये पडलेलं आहे, त्याला कुटस्थ म्हटलं जातं. आता हा आत्मा आहे, कुटस्थ आत्मा, त्याचा जीवात्मा त्याला म्हटलं जातं, म्हणून याला कुटस्थ आत्मा म्हटलं जातं. अर्थ वेगळा बनला की नाही. हा जो जीवात्मा असतो, जीवरूपाने असतो, तो रडत राहत असतो. आयुष्यभर रडत येतो आणि रडत जातो आणि रडतच राहत असतो आणि स्वतःला पराधीन सुखी दुखी मानत बसलेला असतो. जेव्हा आपल्या मनामध्ये अज्ञान असतं तेव्हाच आपल्या मनामध्ये द्वैत असतं आणि द्वैतामध्येच उपाधीमुळे ईश्वर आणि जीव या दोन गोष्टी झालेल्या असतात. तू माझा स्वामी, मी तुझा रंक, तू देव, मी भक्त, या गोष्टी केवळ आणि केवळ द्वैतामध्येच घडत असतात, अज्ञानाच्या काळामध्येच घडत असतात. कोणाला काही वाईट वाटलं तरी हरकत नाही. हे सगळ्या गोष्टी अज्ञानाच्या काळामध्येच घडत असतात. द्वैतामध्येच देव भक्त, देव आणि भक्त हे नाते असते. द्वैतामध्येच ईश्वराचा म्हणजे देवाचा जीव हा भक्त असतो आणि जीवाचा म्हणजे भक्ताचा ईश्वर हा देव असतो. हे नातं केवळ आणि केवळ अज्ञान काळामध्येच असतं. या अज्ञानाच्या काळामध्येच भक्त देवाचं, भक्ताचं देव हे परम निधान असतं आणि देव भक्तावर प्रेम करत असतो आणि भक्त देवाची स्तुती, आराधना, पूजा, अर्चा, स्तुती इत्यादी नवविधा भक्ती करत असतो. या नवविधा भक्तीमधली विष्णो स्मरण, विष्णो स्मरणम ही भक्ती तुकाराम महाराजांनी आपल्या जीवनाचा लक्ष मानलं आणि ही भक्ती केली. त्याच्यामुळे या अनन्य भक्तीमुळे देव भगवंत त्यांच्यावर अतिशय प्रसन्न झाला आणि देव अतिशय प्रसन्न झाल्यानंतर काय होतं, तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामोपयांति ते.
भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जे लोक मला सदैव जोडलेले असतात, ज्यांच्या अंतःकरणामध्ये मी सदैव मला बसवलेलं असतं आणि जे माझी प्रीतीपूर्वक भक्ती करतात, त्यांना मी एक विलक्षण बुद्धियोग देतो. माझ्याकडे येण्याचा बुद्धिरूप मार्ग देतो. या मार्गामुळेच ते मला येऊन मिळतात, माझ्या स्वरूपाला येऊन मिळतात, माझ्या स्वरूपामध्ये लीन होतात. आणखी सांगितलेलं आहे तेषामेवानुकंपार्थम अहम अज्ञानवम तमः नाशयामात्मभावस्तो ज्ञानदीपेन भास्वता. तेषामेवानुकंपार्थ, त्यांच्यावरच अनुकंपा करण्यासाठी, त्यांच्यावर अनुग्रह करण्यासाठी, त्यांच्या प्रेमातून उतराई होण्यासाठी, त्यांच्या अंतःकरणामध्ये असलेला अज्ञानरूप अंधकार अत्यंत चमकदार अशा तऱ्हेने ज्ञानरूप दीपकाने मी त्यांचा नाश करतो. कशाचा? अंधकाराचा मी नाश करतो. अशा तऱ्हेने श्रीकृष्ण भगवंताने सांगितलेलं आहे. तुकाराम महाराजही एका जागी म्हणत असतात, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची होय देव गुरु. तेव्हा माझ्या विठोबाने माझ्यावर प्रेम केलेलं आहे आणि स्वतःच ते माझा गुरु बनतात. पडिये देहभाव पूर्वी वासना, देवभावाने माझ्याकडे ते वाढून येतात आणि आमची भक्ती करण्याची वासना पुरवतात. अंती ते आपणापाशी न्यावे, शेवटी ते आपल्या स्वरूपाला नेऊन आम्हाला पोचवतात. तेव्हा देव भक्तावर अनुग्रह करत असतो. तुकाराम महाराज हे अशा तऱ्हेने भगवंताचे अनन्य भक्त होते, भक्त शिरोमणी होते. त्यांच्या भक्तीच्या निष्ठेने त्यांनी देवाला प्रसन्न करून घेतलं, देवाची प्रीती संपादन केली, देवाने त्यांच्यावर अनुग्रह केला आणि देवाने त्यांच्या अंतःकरणामध्ये स्वरूप स्थितीची स्फुरण निर्माण केली. स्वरूप स्थितीची स्फुरण निर्माण केली. त्यांच्या त्या सहज स्थितीमध्ये तुकाराम महाराजांनी आत्मभान झाले, परमात्म्याच्या स्वरूपाचे ज्ञान झाले आणि प्रपंचाचेही स्वरूप कळले. हे सगळं आत्मभान, परमेश्वराचं स्वरूप आणि प्रपंच मिथ्यात्व, ह्या तीन गोष्टीमुळे तुकाराम महाराज हे स्वरूप ज्ञानावर आरूढ झालेले होते आणि ज्ञानाच्या त्या आवेशामध्ये त्यांनी पहिल्या चरणामध्ये उच्चारण केलेलं आहे, माझ्या लेखी देह मेला असो त्याला असेल. माझ्या लेखी देव मेला असो त्याला असेल. तुकाराम महाराज सांगते, भगवंताने माझ्या मनामध्ये ज्ञानाची स्फुरण केल्यामुळे मी आता ब्रह्मस्वरूप झालेलो आहे.
देवाने आपली माया खोटी ठरवलेली आहे आणि माझ्यासाठी प्रपंच हा मिथ्या झालेला आहे. माया खोटी ठरलेली आहे. त्यामुळे मायामध्ये जे ब्रह्मतत्वाचं जे प्रतिबिंब पडलेलं होतं ते प्रतिबिंब ही जे ईश्वर रूप होतं, ज्याच्याविषयी ज्याला मी भगवंत मानलेला होता आणि ज्याची मी अत्यंत निष्ठापूर्वक सेवा केली होती, त्याच मायेमधल्या ईश्वराने भगवंताने मला ज्ञान दिलेलं आहे की ही माया खोटी आहे, माया मिथ्या आहे. त्याच्यामुळे मायेत उत्पन्न झालेला जो ईश्वर आहे तो ईश्वरही आता गैर लागू ठरतो. कारण मी माझ्या स्वरूप स्थितीमध्ये पोहोचलेलो आहे, म्हणजे ब्रह्मस्थितीमध्ये मी ठरलेलो आहे. मायेच्या प्रतापामुळेच ईश्वर हा जगताचा आदि कारण ठरत होता, सृष्टीकर्ता ठरत होता, प्रलयकर्ता ठरत होता, स्थितीकर्ता ठरत होता, उद्धारकर्ता ठरत होता. पण माझ्यासाठी आता मायाही खोटी ठरलेली आहे आणि मायेमधला ईश्वरही ठरलेला आहे आणि मी एकमेवा द्वितीयम ब्रह्म नेह नानास्ति किंचन या स्वरूपाला, ब्रह्मस्वरूपाला पोचलेलो आहे. मी ज्या वेळेला ब्रह्मस्वरूपाला पोचलोय तेव्हा भासणारं सर्व काही खोटं ठरून जातं, ते अज्ञान काळातील ठरून जातं. आणि अज्ञाना काळामध्येच मला जो मोठा वाटत होता, मला ज्याच्याविषयी आदर होता, मी ज्याच्याविषयी श्रद्धा केली होती, मी ज्याची कृपा भागली होती, मी ज्याच्यावर प्रेम केलं होतं, ज्याची मला भीती होती, ही गोष्ट उपाधीने झालेली आहे हे मला कळलं आणि त्याची उपाधी माया आहे हे मला कळलं. ज्या क्षणी आपल्याला आपल्या स्वरूपाचं ज्ञान होतं, त्यावेळेला ज्या गोष्टी आपण करत असतो, मानत असतो, श्रद्धेय असतात, त्या सगळ्याच गोष्टी उलट्या पलट्या होऊन जातात. अज्ञानाच्या काळामध्ये त्या गोष्टी खऱ्याच होतात, पण ज्यावेळेला आपल्या स्वरूपाचं ज्ञान कळतं तेव्हा देवाचं महत्व आपल्या मनातून कमी होऊन जातं. एक गोष्ट आपण लक्षात घ्या, देवानेच आपल्यावर कृपा केलेली आहे, देवानेच आपणावर अनुग्रह केलेला आहे आणि देवानेच आपलं स्वरूप आपल्याला सांगितलेलं आहे आणि त्या देवानेच आपलं अज्ञान दूर केलेलं आहे. हे आपण लक्षामध्ये घ्या, म्हणजे मग आपणाला त्याच्यामध्ये काहीही अडचण होणार नाही. तेव्हा अज्ञानाच्या काळामध्ये देवाचं मोठेपण आहे, देवाचं प्रेम आहेच, देवाने कृपा केलेली असतेच, देवाने स्वरूपाचं ज्ञान केलेलंच असतं, आपला उद्धार केलेलाच असतो, देव दया सिंधूच असतो. पण ज्यावेळेला आपलं अज्ञान संपतं, आपण एकमेव अद्वितीय ब्रह्मतत्व बनतो, तेव्हा मायाही शिल्लक राहत नाही आणि त्या मायेमध्ये पडलेलं प्रतिबिंब रूप जो ईश्वर आहे त्याची श्रद्धा, त्याचं मोठेपण, त्याचा आदर, या सगळ्या गोष्टी काल्यबाह्य ठरतात, बाधित होऊन जातात.
म्हणजे अज्ञान काळामध्ये जरी त्या गोष्टी ठीक असल्या, त्या आपणाला स्वरूपस्थितीकडे घेऊन येणाऱ्या असल्या, तरी ज्ञान काळामध्ये त्या गैरलागू होतात. देवाविषयी भीती कमी होऊन जाते, देवाविषयीचा आदर कमी होऊन जातो, कारण आपण चक्रवर्ती पदाला पोहोचलेलो असतो. आपण एकमेव असतो, मायाही नसते आणि ईश्वरही नसतो. ही स्थिती आहे. पण ही स्थिती कोणाची? ज्यांच्यावर देवाने अनुग्रह केलेला आहे, कृपा केलेली आहे, त्यांची ज्ञान झालेल्यांची, ज्ञान स्वरूपाला पोचलेल्याची, स्वस्वरूपाला पोचलेल्यांची आहे. ह्याच गोष्टीला तुकाराम महाराज जरा ग्रामीण आणि रांगड्या भाषेमध्ये सांगतायत की माझ्या लेखी देव मेला. देव मेला म्हणजे काय झाला? तर बाधित झाला. बाधित झाला म्हणजे काय? पहिली दशा तऱ्हेची याच्याविषयी भीती होती, याच्याविषयी आदर होता. आता त्याची काही, तो माझ्यावर करुणा करेल अशी अपेक्षा होती. आता त्याची काही अपेक्षा नाही, कारण देवाने त्या अज्ञान काळामधल्या ईश्वराने, देवाने तुम्हाला त्याच्या पदी पोचवलेला आहे, बसवलेला आहे. पण ही स्थिती सगळ्यांचीच काही असू शकत नाही. ज्यांनी भक्ती केलेली नाही, देवाची करुणा भागलेली नाही, त्यांना देव वर काढत नाही. ते अज्ञानामध्येच खेतपत पडतात आणि त्यांच्यासाठी देव खराच असतो. आणि ते देव मानतच असतात, देवाची स्तुतीच करत असतात, सगळ्याच गोष्टी करत असतात. तेव्हा असो त्यांचा असेल, अशा तऱ्हेनं तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे ज्यांना, जे अज्ञानाच्या बाहेर आलेले नाही, स्वरूप स्थितीला पोचलेले नाही आहेत, द्वैता अवस्थेमध्येच आहेत, त्यांच्यासाठी देव असतो आणि ते मानतात. बरोबर आहे. आता देवाचं, आपण आपल्या मनातली देवाची भीती संपलेली आहे, देवाचा उपयोग संपलेला आहे. देवाने ज्या आपल्या स्वरूपाला आपणाला पोचवलेला आहे, त्याच्यामुळे अज्ञाना काळामध्ये ज्या ज्या गोष्टी आम्ही केल्या, त्याच्या आता करण्याची गरज नाही. साधी गोष्ट आहे. साधी गोष्ट आहे की तुम्हाला प्रमोशन मिळण्यासाठी तुम्ही काय काय गोष्टी करतात. बरोबर आहे. बॉसशी तुम्हाला मैत्री करावी लागते, बॉसला हॉटेलमध्ये जेवायला घालावं लागतं, बॉसची सगळी कामं करावी लागतात, बॉसचं सगळं करावं लागतं. पण एकदा की तुमची प्रमोशन झाली की मग तुम्हाला प्रमोशन मिळण्यासाठी जे जे काय तुम्ही केलं, ह्या गोष्टी आता प्रमोशन नंतर व्यर्थ होऊन जातात. तीच गोष्ट या ठिकाणी आहे. तुकाराम महाराज स्वरूप स्थितीमध्ये गेल्यानंतर तुकाराम महाराज म्हणतात, गोष्ट न करी नाव ने घे, गेलो दोघे खंडोनी. याचा अर्थ, आता मला अज्ञान काळामध्ये मी कथा केल्या, स्तुती केली, देवाचे पाय धरले, देवाच्या पायाला मिठी मारली, देवाची करुणा भाकली, देवाची तोंड फाटेपर्यंत स्तुती केली, देवाच्या प्रेमासाठी संपूर्ण जीवन वेचलं, देवाच्या पाया पडलो, देवासाठी रडलो, देवासाठी भेकलो.
पण आता देवाची कथा करण्याची मला गरज पडलेली नाही ना. ज्याच्यासाठी कथा केल्या, स्तुती केल्या, ते देवाचं प्रेम मिळालं आणि देवाने आपल्या स्वरूपाला बसवलं. म्हणजे थोडक्यात प्रमोशन झालं. तर आता पूर्वीच्या गोष्टी परत करण्याची काय जरुरी नाही. गोष्ट न करी नाव ने घे, दोघे झालो खंडित. अज्ञान अर्थ त्याच काळामध्ये काय, देव आणि भक्त हे नातं असतं. आणि देव आणि भक्त हे शुद्ध सत्व प्रधान मायेमुळे देव असतो, ईश्वर असतो. आणि अशुद्ध सत्व प्रधान मायेमुळे, अविद्येमुळे जीव असतो. देवही उपाधीमुळे असतो आणि जीवही उपाधीमुळे असतो. त्यामुळे देव आणि जीव हे जे उपाधीने तयार झाले, हे एकदा त्यांच्यावर उपाधी म्हणून ठप्पा मारल्यानंतर उपाधी संपते. उपाधीने आलेले बाजूला होतात, उपाधीने आलेल्यांचा बाध होतो, उपाधीने आलेले खंडित होऊन जातात. बरोबर आहे. तेव्हा भक्ती करण्यासाठी देव आणि भक्त हे नातच संपून जातंय. मी जीव आणि तो ईश्वर हे उपाधीने बनलेलो होतो. उपाधी संपल्यामुळे हे दोन्ही संपले. आम्ही दोन्ही काय झालेलो आहे, बाधित झालेलो आहे. हे दुसऱ्या चरणाने सांगितलं. स्तुती समवेत निंदा, केला धंदा उदंड. हे तिसऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराज सांगतायत. आणि त्याचा अर्थ आपण समजून घेऊया. ज्या वेळेला अज्ञानामध्ये होतो, ते अज्ञान काळातलं मला सगळं आठवतंय की माझ्यासमोर देवाशिवाय दुसरं कुठलंच स्थान नव्हतं. देवाशिवाय मला दुसरं काहीही दिसत नव्हतं. देवाचं प्रेम प्राप्त करणं एवढंच माझ्यासमोर लक्ष होतं. आणि त्यावेळेला देवाची मनधरणी केली, खूप देवाची स्तुती केली, खूप देवाची भक्ती केली, खूप देवाचं नामस्मरण केलं, देवाची आराधना केला, भक्ती केली, स्तुती केली. काही काही वेळेला देव आपल्यावर कृपा करत नाही असा अनुभव वाटायचा, राग यायचा, आम्ही रुसून जायचो, देवाला रागावून बोलायचो, देवाला आम्ही धमक्या द्यायचो. तुम्हाला संतांच्या सभेमध्ये आणून तुमचा आम्ही फजित करू, तुम्ही आमचा उद्धार का करत नाही, अशा तऱ्हेने रागाने देखील बोललेलं आहे, निंदा देखील कधी कधी केलेली आहे. हा सगळा स्तुती आणि निंदा हे सगळेच आम्ही उदंड केलं. केला धंदा उदंड. हा धंदा आम्ही काय केला, उदंड केला, खूप केला. पण आता काही त्याची जरूर नाही. चौथ्या चरणाने सांगतात, तुका म्हणे निवांत ठेलो, वेचित आलो जीवित्व. तुका म्हणे निवांत ठेलो, वेचित आलो जीवित्व. याचा अर्थ ज्या वेळेला अज्ञान काळ होता, अज्ञानाची स्थिती होती, त्यावेळेला आम्ही भगवंताच्या कृपेसाठी, भगवंताने आपल्याला ज्ञान द्यावं याच्यासाठी अंतःकरण देखील लावलं होतं, मन लावलं होतं, जीवित्व देखील देवाला अर्पण केलेलं होतं. वेचित आलो जीवित्व.
पण आता स्वरूपस्थिती आल्यानंतर या कशाचीच मला गरज नाही, स्तुतीची गरज राहिलेली नाही, निंदीचीही गरज राहिलेली नाही, न जीव वेचण्याची ही गरज राहिलेली आहे. आम्ही आता निवांत झालेलो आहेत. निवांत झालेलो म्हणजे शांत झालेलो आहेत. मनाच्या खंती संपलेल्या आहेत, मनाच्या काळज्या संपलेल्या आहेत, मरणाचं भय संपलेलं आहे, देवाचं भय संपलेलं आहे. आराधना पूजा इत्यादी ज्या गोष्टी होतात याचाही दबाव आता मनावर राहिलेला नाही, पूर्णपणे विश्रांती पावलेला आहे. आणि मनासारख्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. दुःख माझं संपून गेलेलं आहे. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, आता चारी दिस खेळी मेळी. तुका म्हणे आम्ही मुक्तीची माथा, धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. आनंदुरे आजी आनंदुरे, सभयाभ्यंतरी परमानंदुरे. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदाचे, अशी आमची स्थिती झालेली आहे. काम नाही काम नाही, झालो पायी रिकामा. अदृष्ट द्रष्टा बैसोनिया, ही आमची स्थिती झालेली आहे. जीवनमुक्तीच्या स्थितीमध्ये आम्ही आहोत. काम नाही फावल्या त्या करू चेष्टा. सुदृढ द्रष्टा बैसोनिया, अशा तऱ्हेची आमची स्थिती झालेली आहे. ह्या स्थितीचं वर्णन करण्यासाठी तुकाराम महाराजांनी हा अभंग आमच्यासाठी केलेला आहे. हे तुकाराम महाराजांची सर्वोच्च ज्ञान स्थिती आहे. आणि हे तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये आलेली होती. ते आम्हाला ती भावस्थिती सगळ्याला प्राप्त होऊ शकते, प्रयत्नाने प्राप्त करू शकतो. म्हणून साधकांच्या जिव्हाळ्याने तुकाराम महाराजांनी ही अभंगातून आपल्याला आम्हाला सांगितलेली आहे. कलेवरातून हा अभंग जरी विचित्र वाटत असला आणि आपल्या मनामध्ये शंका येत असली, की तुकाराम महाराज माझ्या लेखी देव मेला असं तुकाराम महाराज काहून म्हणतायत, ते तर नास्तिक नाही आहेत अशी आपल्या मनामध्ये शंका येते. पण हा सगळा जर भाव तुम्ही लक्षात घेतलात तर तुमच्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील आणि अभंगामध्ये काहीतरी विचित्रपणा आहे, विलक्षणपणा आहे असं तुम्हाला वाटणार नाही. तो अभंग तोच आहे, ज्ञानाची उच्चावस्था मधले उद्गार आहेत हे. आणि ते थोड्या अशा रांगड्या भाषेमध्ये आहेत. तेव्हा हे झालं अभंगाचं चिंतन. 5वं चिंतन झालंय. 6व्या चिंतनामध्ये माया साक्षी आम्ही निर्णो भीड भार, आप आणि पर दोन्ही नाही, या अभंगावर आपण चिंतन करू 6व्या अभंगामध्ये. तोपर्यंत
रामकृष्ण हरी.